हगवणे प्रकरणामध्ये अजित पवारांना ओढू नये असं म्हटलेलं आहे सुजय विखे पाटलांनी। मी गेलेल्या एका लग्नामध्ये नवरीच पळून गेली, मग काय करणार? अशा प्रकरणामध्ये राजकीय व्यक्तींना आणलं गेलं नाही पाहिजे। माजी खासदार सुजय विखे पाटलांचं हे वक्तव्य आहे। अजित दादा एक अतिशय ज्याला म्हणतो भूतपूर्व नेतृत्व आहे आणि एखादा फोटो निघाल्यावर त्या घरी आता आम्ही देखील अनेक लग्नांमध्ये जातो, अनेक लग्नांमध्ये भेटी देतो। किती लग्नांना ज्यांना भेटी दिल्या त्या ठिकाणी आज मुलं मुली वेगळे झालेले आहेत। प्रत्येक ठिकाणी हे नैसर्गिक प्रक्रिया आहे। दुर्दैव आहे, एका लग्नाला मी गेलो, मी स्टेजवर बसलो होतो, नवरदेवाला पण मुलगी लग्नात रोज पळून गेली, मग काय करणार? तर सामाजिक तेढ असा निर्माण झालेला आहे। हे सगळ्या नैसर्गिक गोष्टी, याच्यामध्ये राजकीय व्यक्तिमत्वाला आणलं नाही पाहिजे। एखाद्या माणसाला एवढं म्हणजे मला दुर्दैवाने हे जे व्यक्ती आहेत, हगवणे का कोण आहे ते मला माहित नाही, यांना कोणीच ओळखत नव्हतं, पण आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे आज महाराष्ट्रामध्ये एखाद्या आमदाराला मंत्रीची ओळख नाही जेवढी तुम्ही त्याची निर्माण करून ठेवू। हे कृत्य जे आहे ते क्रूर आहे, त्याची शिक्षा त्यांना मिळाली पाहिजे। पण अशा प्रकरणामध्ये राजकीय लोकांना त्याच्यामध्ये घेणं हे चुकीचं असतं।